हॅलो. हॅलो. हा गौरकर साहेब बोलताय का? हाजी आपण आशिष खाडे बोलतोय, कुठून? पडसगाव. हा बोला ना भाऊ, बोला ना. जिथे तुम्ही जिल्हा पीक विमा समितीमध्ये सदस्य आहे का? हो. तर काय पीक विमा म्हणजे अपडेट? काय तुम्हाला अपडेट पाहिजे अपेक्षा सांगा ना मला, मी सांगतो तुम्हाला ते. म्हणजे किती शेतकऱ्यांना आता उर्वरित वाटप होणार आहे, किंवा 31 ऑगस्ट पर्यंत किती शेतकऱ्यांना होणार आहे, बरं. बाकीचे उर्वरित हा किती आहे? हा हा तेच पाहिजे तुम्हाला. हम्म. आपण म्हणजे शेतकरी आहे का पत्रकार आहे, कोण आहे मला ते सांगा पहिलं, मग मी त्याच्यापासून तुम्हाला माहिती देतो ना तसे. अच्छा. आपण जिल्ह्यामध्ये 1,53,000 शेतकऱ्यांना पात्र केलंय. हा. त्या हम्म. तुम्हाला मी जर पुन्हा ऑफिशियल पाहिजे तर मी हम्म. तुम्हाला ऑफिशियल पण देतो, तो विषय नाही बिलकुल. आता त्याच्यामध्ये आकड्यामध्ये थोडं 19-20 असू शकते. बरं, हो तर चालते. हा 1,53,000 शेतकऱ्यांना आपण पात्र केलं होतं. हम्म. त्याचं अमाऊंट होतंय 202 करोड हा 76 लाख. हा 76 लाख, ठीक आहे. हम्म. हे झालं पात्रवालाचा विषय संपला. हो हो. ठीक आहे. आता रिजेक्शन मध्ये आपल्याकडे खूप मोठा आकडा होता, हम्म. साधारणतः 72,000. हो. आता त्याच्यामध्ये काय रिझन होते? लो रेनफॉल, लेट इन्फॉर्मेशन, हम्म. हम्म. क्रॉप नॉट व्हेरीफाईड, हा. म्हणजे छोटी छोटी रिझन होते ते, म्हणजे शेतकऱ्यांना पण समजणार नाही. आता कदाचित तुम्हाला मला पण कळणार नाही की लेट इन्फॉर्मेशन, लो रेनफॉल काय रिझन असतं. बरोबर आहे. हा. आता शेतकरी तर आपला सातबारा, आपले बापदादा कास्तकार, त्यांना नाही कळणार ना ते. नाही करणार. हा तर ते काही रिझन होते, त्यातले हम्म. साधारणतः 59,000 शेतकऱ्यांना आपण पुन्हा पात्र केलेले आहेत. हा हा. म्हणजे हे काल काल बैठक होती. हम्म. कालच्या बैठकीमध्ये तुम्हाला सांगतोय. हा हा. आता ऍक्च्युअली मी तुम्हाला आकडे नाही सांगू शकत, हो, कारण मी अंदाजित ऍक्च्युअली अंदाजित. नाही. 59,000 एवढं कन्फर्म आहे, हा हा हा. पण 59,000च्या नंतर काय आकडा आहे, हा, समथिंग. हा. हा तो आकडा नाही सांगू शकत मी तुम्हाला. हा बरोबर. हा. त्यासाठी मला तुम्ही जर उद्या जर मला जर रिंग केलं हा 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 हा. तर मी तुम्हाला कोणत्या तालुक्यात किती आहे, हम्म. कोणत्या तालुका. हा. कोणत्या तालुक्यात किती आपण रिजेक्ट केले होते आणि अच्छा. त्यांना आपण पात्र किती केलंय, हा हा. ते मी तुम्हाला ऑफिशियल देऊ शकतो मी तुम्हाला उद्या. हो, चालेल ना. हा हम्म. पुन्हा काय माहिती पाहिजे सांगा आता मला. म्हणजे जे शेतकरी आता पात्र ठरले, त्यांचा 100% वाटप होणार आहे का, म्हणजे का झालं? हा हा आता बघा, जे इन्शुरन्स कंपनी असते, हम्म. 110% क्लेम त्यांनी करायचे असतात. अच्छा. हा. हा तर त्यांचे 143 करोड रुपये होतात. हम्म. तर त्यापैकी 143 प्लस केंद्राचे असं काही एकूण 162 काही करोड रुपये आपण वाटप केलेलं आहे. हम्म. आता जे वरचे 59 करोड 97 लाख समथिंग, हम्म. ते परत आपल्याला 202 करोड साठी लागतात. अच्छा. हा. 202 करोड साठी. हम्म. आता ती पैसे कोण देणार? राज्य सरकार. राज्य सरकार. हा. ठीक आहे. तर त्या पैशाची मागणी आपण हम्म. पालकमंत्री महोदयांनी हो. कृषी मंत्र्याकडे केली. हम्म. हं? हम्म. आणि कृषी मंत्र्याकडनं ती फाईल आता म्हणजे कालच्या डेटला हम्म. अर्थ मंत्रालयाच्या टेबलवर आहे. हा हा. हा म्हणजे साधारणतः जर ती आज जर क्लिअर झाली, हा. अर्थमंत्र्याची साईन जर झाली, हम्म. तर उद्याच्या उद्या पैसे येऊ शकतात. आणि बघा आता कसं आहे, आपण एक तारीख देणं आणि 1-2 दिवस मागं पुढे 100% होईल. ना ते होतेच. हा 1-2 दिवस मागे पुढे 100% होईल, हम्म. पण ते 100% जे पात्र लोक आहे हम्म. हम्म. त्यांना 100% पैसे मिळेल. अच्छा अच्छा. हा आणि दुसरा विषय काय होता की जे रिजेक्ट वाले होते, हम्म. हं? हम्म. आता त्यांचा जो आकडा आहे, हा. 59,000 आकडा क्लिअर झालाय समजा, हम्म. पण त्याचा व्हॅल्यू काय होते, हम्म. आता त्याचं लॉस किती आहे. हा. आता समजा कोणाचं 70% लॉस, कोणाला 30%, कोणाला 20%, जे काही लॉस असेल, हम्म. त्यांना व्हॅल्युएशनला 2 ते 3 दिवस लागतात. हो का? हा ओरिएंटलला नाही का. हो हो.